शरीरावरती अद्याला गेला. पुढचा बॉल देखील जबरदस्त, लाजबाब देणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी. प्रत्येक बॉलवरती वेगवेगळं टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर बिंदी बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती डॉट बॉल आले, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. आर्यन कुठेतरी स्ट्रगलमध्ये आहेत, परंतु इथनं अंतिम बॉल, हो अंतिम बॉल फिरवलाय, पडलाय आणि त्याच्यानंतर सरळ बाहेर बॉलला काढलाय. यावेळेस देखील पाहू शकतात की एक सिंगल वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. पंचांचं बोट हवे ते अर्थातच. फर्स्ट विकेट लॉस, पहिला झटका बसतोय. बॅटर आउट. ओव्हरच्या असतील. सेकंड राऊंड पण सुरुवात होईल तसे मात्र मॅचेस 3 ओव्हरच्या असतील आणि किरिवली संघ आपण रिपोर्टिंग करायचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात की 1 या अंकांवरती एक विकेट लॉस झालाय. जबरदस्त खेळ गणेशपुरी संघाचे गोलंदाज करतात. मागील षटक जर पाहिलं तर या षटकामध्ये 4 डॉट बॉल, 1 विकेट आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. काय गोलंदाजी प्रदीपने केली आहे, जबरदस्त. एकंदरीत जर पाहिलं तर 40च्या पुढचा खेळाडू आहे, परंतु काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. आता इकडे मयूर यश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पाहू शकतात की याच गतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि या इंटेन्शनमध्ये, या माइंडसेटमध्ये सध्याच्या घडीला पाहू शकतात की ऑन बॉलिंग मार्कवरती ते देखील सज्ज आहेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकासाठी तुम्ही 4 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. प्रत्येकी षटकामध्ये पाहू शकतात की 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करावंच लागेल. मयूर 6 बॉल, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन फसलंय. दावडी बॉल, मयूरचा कॉल, टिपला जाईल झेल, बॅटर फेल, फर्स्ट विकेट आणि त्याच्यानंतर हा दुसरा झटका, बॅटर आउट. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती डायरेक्टली विकेटचं पतन झालंय. बॅटर देवेश देखील बाद झालेत आणि त्यांना देखील परतीचा प्रवास दाखवला गेलाय. माफ करा, आर्यन बाद झालेत आणि ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये नव्याने दाखल झालेत. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल आणि त्यांनी आपल्या पहिल्याच बॉलवरती आपलं वर्चस्व गाजवलंय, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. राऊंड विकेट, माफ करा, ओव्हर द विकेट आहेत आणि त्याच्यानंतर हा बॉल सरळ देहे अष्टीवरती आदळला. एक सिंगल धावेचा प्रयत्न इथे देखील केला जाईल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे धावसंख्येत वाढ करण्याचा प्रयत्न तो केला जातो आणि धावसंख्या फलकावरती 2 या अंकांवरती आपण बघू शकतात. आता इकडे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी कुठेतरी प्रदीपने खूप चांगल्या पद्धतीची केली आहे. त्याच्यानंतर मयूरेश आलेत, विकेट जास्त पडल्यात आणि त्याच्यानंतर डॉट बॉलचा वापर देखील जास्त प्रमाणात केला जातो. तर डावाला पुढे नेणं, सिंगल डबल या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. कारण ज्यावेळी तुमची सिंगल डबल या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता त्यावेळी तुमचा खेळ कुठेतरी चांगला पाहायला मिळतो आणि सध्या या मॅचमध्ये तेच इथे कमी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच कारणामुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये धावा फलकावरती खूप कमी वाटत आहेत आणि विकेट देखील जास्त प्रमाणात आपण बघू शकतात की 2 विकेट लॉस झालेत. एकंदरीत 8 चेंडूचा खेळ, त्यामध्ये
आपल्याला पाहायला मिळतोय. देवेश आणि ज्ञानेश्वर एकाच राशीचे दोन खेळाडू आणि विपक्षामध्ये मयुरेश हा गोलंदाजी करतोय. आमच्या कॉम्बॉक्स एंडकडनं बॉलिंग मार्कवरती तो देखील सज्ज आहे. चला, प्रत्येक षटकासाठी तुम्हाला विशिष्ट वेळ अवधी आहे आणि त्या वेळ अवधीमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं विनंती असेल. स्पीडअप तो पहिल्या सामन्यापासून आपण ठेवायचा आहे. वाडबा बाटणे खेळायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन नाहीये. बाकड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल चालला आणि तिकडे खेळाडू पोचलात, परंतु थोडीशी चशी दूर होती आणि त्याचमुळे बॉल चालला सरळ बाकड ऑफ दी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल चालला सीमा पार चौकार 4. चला, खाली क्षेत्राची निवड केली आणि बॅकहँड एरियामधून बॉलला पाठवून दिले सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. चौकार ठोकला आणि चौकाराची नितांत गरज देखील होती. 4 धावेच्या मदतीने आता धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पोहोचला गेलाय 6 या अंकांवरती. पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लक्ष विचलित झालं. आयसाईट कुठेतरी डलमळी झाली आणि त्याच कारणामुळे बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. बाईटच्या स्वरूपाने पाहू शकतात एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 7 या अंकांवरती पाहायला मिळतीये. या विकेटचा अभ्यास जर पाहिला तर इथे गोलंदाजांना मदत आहे असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते घुमाव जास्त दिसतोय. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारी गोलंदाजी सध्या गणेशपुरी संघाच्या माध्यमातून ती आपण बघू शकतात. इथे फक्त चेक करायचा होता, कव्हरला बॉलला खेळायचं होतं, परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे आता इकडे पाहू शकतात की एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला 8 धावा जोडल्यात. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 8 या अंकांवरती आपण पाहत आहेत आणि अंतिम बॉल असेल, शेवटच्या बॉलवरती कार रणनीती असेल. स्टील 1 टू गो. देवेश 2 चेंडू पेश केलेत आणि त्यानंतर 4 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या. दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर देखील आहे. आठ धावा जोडल्यात प्रत्येकी षटकामध्ये. तुम्हाला आता इकडे 10, 12, 14 याच गतीने धावा बनवाव्या लागतील, अन्यथा ही मॅच कुठेतरी गणेशपुरी संघाकडे झुकू शकते. वाडबा बाटणं फटका आहे प्रॉपर, परंतु जबरदस्त एफर्ट्स, लाजबाब, जबरदस्त. जणू काही बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल, परंतु तिकडे एखाद्या आडवा भिंतीसारखे उभे राहिले आणि त्याच्यानंतर बॉलला स्टॉप केलंय जतीन. जबरदस्त ऍक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल वाडिश लॉंगॉन मध्ये चालला होता, त्यानंतर उंच उडी सुपरमॅन आणि त्याच्यानंतर बॉल स्टॉप. आपल्या संघासाठी पाहू शकतात की 2 धावा सेव्ह केला असंच म्हणावं लागेल आणि याच 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 10 रन लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 10 वरती 2. या ठिकाणी विद्यमान अकलोली उपसरपंच आमचे परममित्र यतीन पाटील यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम यतीन पाटील. चला टीम किरिवली आपण रिपोर्टिंग करा किंवा एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे. आता लगेच तुमची नाणेफेक असेल. अवधी अकलोली आणि किरिवली मॅच क्रमांक 2. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 10 या अंकांवरती आपल्याला पाहायला भीती आहे. आता इथनं एक छोटा लहानगा ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल जबरदस्त आउटसाइड ऑफ स्टिक बॉल ठेवला. बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्याच कारणामुळे या बॉलवरती एक सिंगल धाव. एकंदरीत जर पाहिलं तर एक छोटा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग टॅलेंट उभरता सितारा आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी जिम्मेदारी सोपवली गेली आहे. आता इथनं पाहू शकतात की या वयामध्ये गोलंदाजी करतोय तर नक्कीच गणेशपुरी गावाला, गणेशपुरी टीम्सला या खेळाडूचा फायदा नक्कीच होणार, या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून पाहू शकतात की बॉलिंग खेळली जाते. षटक क्रमांक 3 त्याचं वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 11-11 आकडावरती आपण पाहत आहात.
चांगलाच खेळ तो देखील करणार, या गोष्टीमध्ये शंका नाहीये. ओ इथे घुमाव देण्याचा प्रयत्न, परंतु हा ट्रॅकर बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. बॉलला पाठवून दिलंय लॉंग लेग ओव्हर दी रोप, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल बावडी लाईनच्या पलीकडे ठोकला, कडक सिक्सर. पहिला बॉल जर पाहिला तर आउटसाइड डी ऑफस्टिक टाकला होता, परंतु यावेळेस थोडीशी दिशा भरकटली. आउटसाइड डी लेगस्टिक टाकला आणि ताशावरती आक्रमण केलंय आणि देवसने पहिला ब्लास्ट करत असताना बॉलला लॉंग लेगच्या पलीकडे पाठवून दिलाय. सिक्सर जोडला आणि सिक्सरच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेद तयार. ओ यावेळेस चांगला बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता परंतु थोडासा आतमध्ये ठेवलाय. शफल झाले होते आणि यष्टांच्या वरनं बॉलला सरळ डिडिवेट केला आणि त्याच्यानंतर सरळ पाठवून दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पहिला डॉट देन सिक्सर आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल, कारण वेदवरती जिम्मेदारी सोपवली, जबाबदारी दिली आहे, विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थक कामगिरी करतोय. हो पुढे ठेवलाय, बाईटच्या रडार मध्ये आलाय. एंडिंग फ्लो मध्ये कनेक्शन करत असताना पाठवून दिले सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. दिवेशचा हा दुसरा ब्लास्ट, बॉल सीमा पार. यावेळेस मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. विथ पहिला बॉल, त्याच्यावरती एक सिंगल, त्याच्यानंतर सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर पुन्हा सिक्सर जोडलाय. गती आहे, त्याच्यानंतर अचूक टप्पा देखील आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बावडी लाईनच्या पलीकडे देवेशच्या बॅट बदला या ओव्हर बदला. हा तिसरा. जिकडे तिकडे धावांचा पाऊस आणि वेदची केली आहे षटकार मारून. देवेशने आऊस बॉल ठोकला, त्याच्यावरती आलाय कडक सिक्सर. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. देवेश या बॅटरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते, परंतु वेद गोलंदाजी चांगली करतोय आणि ज्यावेळी एखादा नवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका नव्या खेळाडूवरती जबाबदारी दिली जाते त्यावेळी दबाव झेलणं कुठेतरी कठीण गोष्ट असते, कारण त्याचमुळे कदाचित वेदवरती फटके बसतात, परंतु तारीफ करावी लागेल. एक्स्ट्रा बॉल नाहीये. पुन्हा पुढ्यात ठेवला, यावेळेस फसवलंय. कनेक्शन ते प्रॉपरली नव्हतं आणि त्याचमुळे वेदने आता इकडे बॅटर देवेशचा वेध घेतलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या परतीचा प्रवास तो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा झटका बसतोय. 29 वरती 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस. धावसंख्या 29. कर्णधार त्वरित आपण यायचं इथे लगेच नाणेफेक केली जाईल या ओव्हर नंतर. जसं पहिल्या इनिंगची सांगता जिथे कंप्लीट तिथे मात्र नक्कीच मॅच क्रमांक 2 ची नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभ असते. चला किरिवली संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. यानंतर गावदेवी अक्लोली आणि किरिवली मॅच क्रमांक 2. चला बरोबर 3 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटाचा अवधी यूज केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस. धावसंख्या फलकावरती 29, लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 29 वरती 3.
जतीन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर ज्ञानेश्वर आणि प्रथमेश व यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल पाठवून दिला सरळ वाडिश लॉंगरमध्ये. खेळाडू पोचतात पुढे आणि त्याच्यानंतर बॉल फील्ड केला. एक सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3-0 30 आकडावरती. चांगला खेळ इथे केला जाईल. प्रत्येकी षटकामध्ये पाहू शकतात की धाबा घेण्याचा मनसुबा आहे आणि त्याच कारणामुळे 30 धाबा जोडल्यात. लेजंड क्रिकेटर अमोल पाटील झिडके यांच्या माध्यमातून पाहू शकतात की वेद साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जोडलंय आणि त्यांच्या वडिलांच्या खात्यामध्ये ते पारितोषिक जोडलं देखील गेलंय. दरम्यान प्रथमेशचा फटका पहा. बॉल चालला सरळ मिडविकेटच्या पलीकडे. सिक्सर. प्रथमेशचा हा ब्रँड स्टोक 6. सिक्सर जोडला आणि त्याचमुळे 36 धाबा जोडल्यात फलकावरती. व पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल. गती द्यायची होती. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला वळवायचा होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. आय साईट या गोष्टींकडे क्रिकेटच्या पटलावरती महत्त्व दिले जाते. ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल पडलाय त्याच्यानंतर कुठेतरी चेंडू खालच्या बाजूने राहिलाय. बॅटचा फ्लो थोडासा वरच्या बाजूने आला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ ध्येय एसटीवरती अदलला गेला आणि त्याच कारणामुळे हा डॉट बॉलचा वापर सध्या जतीन करतोय. व आउटसाईड ऑफ स्टिक ठेवला. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतोय. घुमाव देत असताना अगदी गोलंदाज पाहायला मिळतो परंतु पंचांनी बॉलला दंडित केलंय आणि सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवले गेले. इट्स अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू. सध्या त्या एक्स्ट्रा चेंडूचा वापर जतीन करतो आणि त्याचमुळे एक एक्स्ट्रा धाव फलकावरती 37. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. प्रथमेश पुन्हा एकदा यावेळेस एका मुवमेंटला वाटलं की कनेक्शन होईल परंतु तिकडे चेंडू आता तिकडे उंच गेला. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल पडलाय. थोडासा बॅट फ्लो पासून दूर राहिला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणखी एक डॉट बॉल. जतीन चांगली गोलंदाजी करतोय. चांगले चेंडू आतापर्यंत त्याच्या माध्यमातून टाकलेत. 8 डाबा खर्च केला. त्यामध्ये एक सिक्सर एक वाईट आणि त्यानंतर एक सिंगल. अर्थातच एक सिक्सर जोडल्यानंतर गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीचीच पाहायला मिळते. आता अंतिमचे 2 चेंडू राहिलेत आणि या 2 चेंडूवरती एक्झॅक्टली काय टार्गेट सेट केलं जाईल बोकरी संघाच्या माध्यमातून ते आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या बाजूने गणेशपुरी संघ जो नाणेफेकीचा कौल जिंकला आणि जिंकत असताना त्यांच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला गेलाय गोलंदाजी करण्याचा. हो 5वा बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलं. आता बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलंय. एका टप्प्याच्या अखेरीस बॉल चाललाय बावडी लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. 4. फोर्टी 41 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 2 षटकांचा विचार करायचा गेला तर तिकडे धावसंख्या 10 होती. त्याच्यानंतर वेदवरती आक्रमण केलं. 3 सिक्सर जोडले आणि देन या षटकामध्ये देखील धावा. हो यावेळेस फटका चांगला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय प्रॉपर. चेंडू घेतोय व्हायचा पर बॉल चाललाय बावडी लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर येतोय. 6 धावेचा आहे. सिक्सर. चला किरिवली संघाचा कर्णधार. फक्त तुम्हाला 1 मिनिट दिलं लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. किरिवली संघाचा कर्णधार आणि गावदेवी अक्लोली लेजंड क्रिकेटर सौरवली विनोददा लाटे यांच्या शुभहस्तेमध्ये या ठिकाणी मॅच क्रमांक 2चा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला किरिवली संघ आपला कॅप्टन्स धावत या. कारण कालच्या नाईटमध्ये खूप सारे टाईम आपण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आज परफेक्ट कमिटी मजबूत स्थितीनं मात्र आज काम करते आणि स्ट्रॉंगली बनली आहे. आणि आपण पाहू शकाल की नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती अजित क्रिकेटचा महाथरार कैलासवासी प्रकाश पाटील अप्पा यांच्या खऱ्या अर्थानं आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आणि त्या आठवणींमधनं क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजे काय आणि ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेटपासून कोणालाही वंचित केलं नाही आहे. मग त्यानंतर युवा क्रांती टीमला खऱ्या अर्थानं सपोर्ट केला गेला आणि आता आपल्यात ते नाही आहेत आणि स्पर्धेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थ त्यांची जाणीव आपल्याला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळते. चला गावदेवी अक्लोली कर्णधार आणि विनोददत्त लाटे आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला.
विनोददादा या ठिकाणी यांच्या शुभ असते नावीचा कॉल मॅच क्रमांक 2 इन ॲक्शन नक्कीच तुम्हाला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. किरिवली नवदेवी अक्लोली हेड असा कॉल किरिवली कॅप्टन्स टेल असा कॉल इथे आलाय. मात्र नक्कीच मी जय पाटीलकडे पहिल्यांदा जाईल. जय काय म्हणशील नावीचा कॉल जिंकला गेलाय क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्षेत्र सुधारणा मात्र या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल युवा क्रांती आणि इतिहास स्पोर्टबद्दल काय म्हणशील? ज्यावेळेस आमचा जन्म नव्हता त्या वेळापासून युवा क्रांती ही टीम होती आणि आज सर्व एकत्र परत आलेत आणि चांगलं आयोजन केलंय त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आज कोणाकडनं सर्वात जास्त अपेक्षा असतील? यतीन पाटील योगेश पाटील कोणाकडनं सर्वात जास्त अपेक्षा असतील? यतीन आणि हेमंतकडनं. हेमंतकडनं अपेक्षा आहेत लेफ्ट बॅटर आहे. मात्र योगेश पाटील बद्दल काय म्हणशील आणि आज योगेश पाटील बद्दल काय अपेक्षा असतील टीमला पूर्ण? युवा क्रांती बोलला म्हणजे योगेश पाटीलचं नाव खूपच चांगलं होतं परंतु आता तोच खेळ सातत्यपूर्ण आहे. 43 वर्षे झालेत पण तू चांगला खेळ अजूनपर्यंत आहे आणि पुढेही असंच राहील असेच आमच्या टीमला सुद्धा अपेक्षा आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक गावदेवी अकलोली. आपण आपल्यासोबत जॉईन होते जय पाटील अकलोलीचे कर्णधार आणि डिसाईड केलं बॉल फर्स्ट. टीम किरिवली अनेक वर्ष खूप सारं क्रिकेट मात्र दाबाडवर करते. किरवली आपण पाहू शकतो कॅप्टन आमच्या जॉईन आहेत. नक्कीच नावीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्हाला तर क्षेत्ररक्षण घ्यायचा होता. मात्र पाहूया कसा खेळ करता येईल. आमच्या समोर आमचेच एक हा सामना होणार आहे. हा एक मैत्रीपूर्ण सामना असणार आहे. यतीन पाटील योगेश पाटील हे आमचे कधी पण आमची त्यांची मॅच होते दरवेळी आम्ही त्यांना हरवतो. पण बघू यावेळी काय करतात ते. जास्तीत जास्त आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. बघू काय होतं ते. पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करत असताना किती धावांचा प्रयत्न कराल? 4 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू कारण की योगेश पाटील यतीन पाटील चांगले खेळाडू आहेत अकलोली संघामुळे. त्यामुळे जेवढ्या जास्त धावा करता येतील एक आकडाने सांगता येणार पण जेवढ्या जास्त धावा करता येतील तेवढ्या आम्ही करू प्रयत्न करू. तर बेस्ट ऑफ लक. आपण आपल्यासोबत पाहिलं तर नक्कीच दोन्ही कॅप्टन जॉईन होते आणि एका साईडनं पाहू शकाल की गावदेवी अकलोली जय पाटील आणि ऑल टीम कंपनी या नावीचा कॉल जिंकला गेला आणि डिसाईड केलाय बॉल फर्स्ट. चला ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण क्विक पाठवायची विनंती असेल कारण क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फील्ड सेट केली आहे परंतु बॅटर पोहोचले नाही आहेत. 24 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 48 रन नीड टू विन. 24 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ओम साई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात की जेही प्रेक्षक आम्हाला ऐकतात ही स्पर्धा अनुभवत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आज ओमसाई मूवीज लाईव्हची संपूर्ण एंटायर टीम देखील इथे उपस्थित जोडली गेली. त्यांच्या माध्यमातून देखील चांगलीच कामगिरी केली जाते आणि या स्पर्धेला पाहू शकतात की 4 लावण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून बखूबी चांगल्या पद्धतीने ते इथे निभवलं जाते. कालच्या रचनेमध्ये पाहू शकतात की सुमारे 5:30 वाजेपर्यंत देखील एंटायर टीम काम करत होती कार्यरत होती आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की भरपूर चांगल्या पद्धतीची अगदी कामगिरी नक्कीच बजावली गेली आहे. 24 चेंडू 48 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे आणि गणेशपुरी संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल. पहा पहिल्या 2 षटकांचा आणि पूर्वार्धाचा पहिल्या सत्राचा विचार करायचा गेला तर तिकडे 2 षटकांच्या अगोदर जर पाहिलं तर धावसंख्या 10 होती. त्याच्यानंतर वेदवरती आक्रमण केलं तिथनं मुवमेंट मिळाली धावसंख्या फलकावरती एक्स्ट्रा वाढली आणि त्याच्यानंतर एक चांगली धावसंख्या फलकावरती एक चांगलं टोटल फलकावरती आपण बघू शकतात की 47 आणि त्याच्यानंतर 48 धावांचं टार्गेट सेट करत असताना आता इकडे गोलंदाजी करतील भोकरी संघाचे गोलंदाज. ऑन बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहेत प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मयुरेश आणि मनोज दाखल झालेत. मनोज हा खेळाडू जर पाहिला तर त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि मयुरेश हा देखील खेळाडू चांगलाच आहे. पहिलाच बॉल सरळ लॉंग ऑफमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑफमध्ये बॉलला फील्ड केला आणि त्याच्यानंतर एकही धाव न मिळणार हा संदेश तिकडे फिल्डरच्या माध्यमातून दिला गेला. पहिलाच बॉल अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता सन्मानित केला आणि त्याच कारणामुळे डॉट बॉल. गणेशपुरी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट पाहू शकतात की भोकरी संघ एक संघ जर पाहिलं तर याच परिसरात या पंचक्रोशीतील एक दिग्गज संघ आणि दुसरा संघ जर पाहिला तर ज्या संघाची भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी ओळख राहिली आहे तोच भोकरी संघ.
ओ यावेळेस आउट साइड ऑफ स्टिक टाकला बॉल आणि त्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. पहा तुम्ही बॅट फ्लो पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ज्यावेळी करताय ना त्यावेळी बॅटर कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्ट्रगल करताना आपण पाहत आहेत. आणि सध्या जर पाहिलं तर याही मॅचमध्ये आउट साइड ऑफ स्टिक बॉलवरती बॅटर स्ट्रगल करतात आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज करतोय. भोकरी संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की प्रथमेश ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. रनमे मध्ये कुठेतरी गडबड आणि त्याचमुळे आता इकडे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा रिटर्न येत असताना गोलंदाज पाहिला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आणि त्या 2 चेंडूवरती एकही धाव संघाचं अकाउंट ओपन करू दिलं नाहीये. वाडबा बॅटनं यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये डायरेक्टली क्लोज एन्काउंटर झालंय आणि मयूर हा खेळाडू आता परतीचा प्रवास करेल. गोल्डन डकचा शिकार धावचीच्या स्वरूपात. बॅटर आउट. मयूर बॅक टू दी डगआउट. ऍक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल आउट साइड ऑफ स्टिक टाकलाय आणि त्याच्यानंतर गुडल्या स्पॉटचा वापर केला आणि त्यानंतर ॲक्युरेसी पहा जबरदस्त आहे आणि त्याच कारणामुळे सरळ यस्टांचा वेध घेतलाय आणि इथे स्वतःच्या कॉलवरती अगदी मयुरेश हा बॅटर तंबूच्या आश्रयाला फर्स्ट विकेट लॉस पहिला झटका बसतोय. बॅटर आउट. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आणि त्याच कारणामुळे 1 विकेट. धावांचा आलेख फलकावरती वाढू दिला जात नाहीये. अकाउंट ओपन नाही आणि त्याचं मुख्य कारण प्रथमेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जी धावसंख्या तुम्हाला फायटिंग करण्यासाठी पाहिजे होती तेवढी धावसंख्या फलकावरती जरूर आहे. हो यावेळेस फिरवलंय पडल्यानंतर बाहेर काढलंय परंतु पंचांच्या दृष्टिकोनातून हा बॉल फेअर नाही आहे आणि त्याच काळामुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. इट इज अ वाईट. बॉल पडलाय थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता घुमाव दिला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना सरळ उजवी स्टिकला मिस करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येकी बॉलवरती चांगली तीक्ष्ण गोलंदाजी. हो यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्र चुकीचं आहे आणि त्याचमुळे डाऊन डी बॉल टिपला फेल आणि एक बॅटर फेल. हा दुसरा झटका बसतोय. बॅटर आउट. चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा इथे केला जातो आणि त्याच कारणामुळे प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी करतात. आपल्या गोलंदाजीचा दांडगा अनुभव सध्या मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतायत आणि त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती समोर उडवलाय. टेनिस बॉल नाही तर लेदर बॉल मध्ये सर्वात सेफ झोन बॉल स्ट्रेट ड्राईव्ह 1 बाउन्स ओव्हर दी रो बॉल सीमा पार. हे तो जतीनच्या बॅटमधनं चौकार 4. सन्माननीय आदरणीय बंडूजी मेणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराज आहे. इथे आपली बसण्याची व्यवस्था केली आहे जिथे मात्र व्यापीठासमध्ये आपण स्थान बनवा. आपल्या स्पर्धेमध्ये या पावन भूमीमध्ये वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गरज होती आणि त्याचमुळे चौकार तो आपल्याला पाहिला भेटतोय. वाडबा बॅटनं एलिव्हेशन नाहीये फटका फसलाय आणि त्याचमुळे तिकडे खेळाडू गालामध्ये हसलाय आणि त्याच काळामुळे हा जतीन तंबूच्या आश्रयात जाऊन बसलाय. विकेट. आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे दुसऱ्या दिवसामध्ये.
हॅलो, आपण जाऊयात या ठिकाणी मुख्य मंचावरती. तिथे आपण पाहू शकाल विनोददादा लाटे यांच्या शुभ हस्ते मात्र बंडू मेने यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मायेची शाल, महाराष्ट्राचं वस्त्र, त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण आपण इथे देताना पाहतोय. त्यानंतर यतीन पाटील उपसरपंच अकलोली आपण देखील मुख्य मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. युवा क्रांती व नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी यांच्या आयोजनाने स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. आपण म्हणतो ना की महाराष्ट्र म्हणजे अति देवोभव, आलेल्या पाहुण्याला मात्र रिकामा पाठवायचं नसतं. स्पर्धा असो किंवा मात्र घर असो. इथे आपण उपसरपंच युवा पाहू शकाल कार्यस्थान अकलोली यतीन पाटील यांचा मात्र सन्मान आणि सत्कार करतील विनोददादा लाटे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यतीन पाटील अकलोली यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. यावेळेस खालच्या बाजूने राहिलाय बॉल सरळ वेगाने निघून गेलाय. माती विकेटची खासियत असते मित्रांनो की या विकेटचा तुम्ही यूज केला तर अगदी ही खेळपट्टी तुमच्या प्रेमात पडते. कारण तुम्ही एक्स्ट्रा कांद्याचा जोर लावला तर अतिरिक्त बाउन्स, त्याच्यानंतर मनगडाचा वापर केला तर एक्स्ट्रा गती आणि त्याच्यानंतर सबमरीन बॉल. हो, इथे दिशा दिली आहे, फटका चांगला आहे आणि गॅपमध्ये देखील आहे. परंतु खेळाडू तिकडे पोचले गेलेत आणि त्याच कारणामुळे 2 धावा फलकावरती आपण बघू शकतात वेगाने कंप्लीट केलात. आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 2ने वाढलात. फलकावरती 7 या अंकांवरती. गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड वेगवान गोलंदाजी आपण पाहत आहात आणि त्याच कारणामुळे विकेट जास्त प्रमाणात गेल्यात आणि धावा देखील फलकावरती कमी पाहायला मिळतात. वाढबा बाटणं, फटका फसलाय परंतु तिकडे एंड मुवमेंटला बॉल सरळ निघून गेलाय. डिस्कवर लेग बावडीलाच्या पलीकडे ठोकलाय. सिक्सर. सावरुली यांच्याकडनं प्रति षटकाराकरता 500 रुपये आणि जर रितेश पाटीलनं मॅच जिंकवली तर मात्र 5,000 रुपये कॅश प्राइज असेल. अजय म्हणजे सावरुली यांच्याकडनं. चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेकरता पाहू शकतात की पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच पॅनल, 99 नंबर सरकार, अर्थातच डान्सिंग अंपायर माधव विठ्ठल ठाकरे सर, त्याच्यानंतर विजयजी बालू जगताप आणि विलासजी भोईर सर यांच्या माध्यमातून पाहू शकतात की ही स्पर्धा कव्हर केली जाईल. चांगल्याच पद्धतीचं प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाईल. दरम्यान पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं बॉलला पाठवून दिलंय. मिड विकेट बावडीलाच्या पलीकडे बॅक टू बॅक आक्रमण केलं जात आहे. आधीच्या बॉलवरती सिक्सर, या बॉलवरती ठोकलाय. कडक चौकार, 4. या खेळामध्ये पाहू शकतात की वयोगटाला महत्त्व नाही आहे. तुम्ही कुठल्या वयाचे, तुम्ही कुठल्या वयामध्ये कसं क्रिकेट खेळता या गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं जातं. आणि सध्या जर पाहिलं तर भाई पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त काउंटर अटॅक केला जातोय. 12वरती वैयक्तिक तो खेळतोय. ओ यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. आता इकडे जर पाहिलं तर बॉल फाईन स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा 18 आपल्याला पाहायला मिळतात. आता इकडे जर पाहिलं तर पूर्वार्धाच्या काळामध्ये भोकरी संघाचा विचार करायचा केला तर भोकरी संघ 2 षटकामध्ये फक्त 10 वरती होता आणि त्याच्याच अनुषंगाने जर पाहिलं तर गणेशपुरी संघ कुठेतरी पुढे, परंतु तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील कारण विकेट जास्त गेल्यात. वाढबा बाटणं, फटका पॉवरफुल आहे आणि धाबा देखील पॉवरफुलच मिळणार. बॉल चालला सरळ मिड विकेट बावडीलाच्या पलीकडे ठोकलाय रितेश या बॅटरने. आणखी एक धमाकेदार सिक्सर. प्रत्येकाला विनंती असेल की आपण जे समोर प्रवेशद्वार पाहतोय स्पर्धेचं मैदानाचं, आपण आल्यावर आपल्या बाईक ज्या मात्र लेफ्ट साईडच्या त्या पार्किंगमध्ये पार्क करा. समोर कोणी पार्क करू नका. आतमध्ये जी पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे मात्र आपल्या सर्व बाईक जनरेटर व्हॅनच्या मागे आपण आपली व्यवस्था केली आहे पार्किंगची, आपण तिथे पार्क करायचे आहेत. कोणी मात्र मध्ये आपल्या बाईक पार्क करू नका. प्रत्येकाला विनंती असेल आयोजकाच्या वतीनं मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो की
एक चांगली स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं या विभागात अनुभवते आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट नकोय ही अपेक्षा सर्वांची आहे. त्याकरता मी देखील तुम्हाला विनंती करतो की आपल्या बाईक आहेत त्या मात्र पार्किंगमध्ये पार्क करा. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 44 धावांची गरज आहे. सध्या जर पाहिलं तर 12.00च्या रिक्वायर्ड रन रेटने सध्या धावसंख्या बनवली जाते आणि याच गतीने धावा सोडल्या तर विजयाच्या दिशेने सहजतेने पोहोचू शकतात. आणि त्यासाठी भाई पाटील आणि हितेश पाटील आहेत आय थिंक आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की प्रयत्न इथे केले जात आहेत. सिक्सर अंतिम बॉलवरती जोडला गेला आणि त्याच कारणामुळे 24 धावा. हो, यावेळेस घुमाव देत असताना बॉल पडलाय आउटसाइड ऑफस्टिक बॉलवरती. अगदी दिशा बदलली बॉलनं आणि त्याच कारणामुळे बॅटर बीट झालेत. ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल पडलाय थोडासा बाहेर जात असताना आपल्याला पाहिलं भेटतो आणि त्याच कारणामुळे हा डॉट बॉल सध्या गोलंदाज मागपण गोलंदाज धनंजय करतोय. सध्या जर पाहिलं तर मागील षटकामध्ये 19 धावांचं ते षटक खर्चिक राहिलं. हो, डान्सिंग डाऊन ट्रॅकने पुढे आले. त्याच्यानंतर फुलटॉस बॉल होता. पहा तुम्ही शपलून खेळण्याचा प्रयत्न करता, डान्सिंग डाऊन ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न करताय. तिकडे लगेचच धनंजयने ओळखलं आणि आपल्या बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच कारणामुळे आता इकडे बॅटर बीट झालेत आणि खेळ डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती पाहू शकतात की डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. 2 चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. ओ, बॅक ऑफ हँड स्लोवर वन पाहायला भेटतोय. लोवर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती कनेक्शन घडलं जरूर, परंतु तेवढंसं प्रॉपरली एलिव्हेशन नाही आणि त्याच कारणामुळे आता इकडे पाहू शकतात की एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 25 वरती 3 आपण पाहत आहेत. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला. इक्विशन आपण पाहत आहेत. 9 चेंडू आणि 23 धावेचं राहिलंय. धावा बनवू शकतात, धावा होऊ शकतात. दोन्ही बॅटरकडे पोटेन्शियल आहे. वापरून टाकला बॉल, फक्त दिशा दिली, ऑनसाईडला वळवलाय. लॉंग ऑनचे खेळाडू चूक करतात आणि क्रिकेटच्या परिपटलावरती चुकीला माफी नाहीये. इथे केली आहे क्षेत्ररक्षकाने चूक आणि लगेचच हितेशने भागवली 4 धावेची भूक. बॉल सीमा पार, चौकार 4. मध्ये बॉल वलवलाय. खेळाडू जर पाहिलं तर काऊ फेजचे पुढे आलेत आणि त्याच्यानंतर बॉलला स्टॉप करतात. एक सिंगलसाठी कॉलिंग झाली होती 2 बॅटरमध्ये आणि एक सिंगल धाव ती सफलतेने कंप्लीट केली आणि सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे धावसंख्येत वाढ होत असताना बघू शकतात. स्कोरबोर्डला 30 धावा जोडल्यात. 10.59च्या करंट रन रेटने सध्याच्या घडीला पाहू शकतात की धावसंख्या फलकावरती जोडली जाते. 7 चेंडू 18चं इक्विशन सध्या राहिलं या मॅचमध्ये आणि धावा होऊ शकतात. 15.43ची गरज या मॅचमध्ये आहे. हो, यावेळेस दूर ठेवलाय. अगदी बॅट फ्लो पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सफलता आली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या आखरी धावसंख्या फलकावरती 30 वरती 3. आता इक्विशन बदललंय. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये गरज आहे 18ची आणि 18ची गरज भागवली जाईल की इथे डावा डिफेंड केल्या जातील. हे सर्व काही ऐकवण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा कैलासवासी प्रकाश आप्पा पाटील चषक 2026. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला सामना गणेशपुरे आणि त्याच्या अगेन्स्ट भोकरी संघ. भिवंडी या विभागामधून बिलॉंग करणारा हा भोकरी संघ आपल्याला पाहायला भेटतोय, ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की हॅलो अजित, एक मिनिट. आपण पाहतो नक्कीच टीम धाणीव देखील या स्पर्धेत दाखल झाली आणि खऱ्या अर्थानं नंदकुमार पाटील यांचं देखील या दुसऱ्या दिवसामध्ये नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्याकडनं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. नंदकुमार पाटील, आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. वेलकम वेलकम वेलकम. बॉल भिरकावून दिलाय, पाठवून दिलाय सरळ बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बावडीला चप्पलीकडे ठोकलाय. दमदार हिट, सिक्सर.
गरज होती आणि त्याचमुळे सिक्सर ठोकलाय. पुन्हा एकदा पायात होता, पुढ्यात ठेवला होता आणि त्याच्यानंतर ऑन साईडला वळवला मिड विकेटच्या काढू आणि त्यानंतर काऊ पेजच्या मध्यातनं बॉल सरळ डिलिव्हर्ड झाला एक सिंगल आणि त्याच्यानंतर दुहेरी धावेचा प्रयत्न देखील सफल आणि 2 धावा कंप्लीट आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 38 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती सिक्सर जोडला आणि देन 2 धावा गरज होती आणि त्याच गरजेवरती अगदी कार्यरत कामगिरी सध्या हितेश करतोय. 4 त्यासोबत महेश पाटील आणि बली पांडव यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. युवा क्रांती आणि नित्यान स्पोर्ट्स गणेशपुरी यांच्या वतीनं आपण या ठिकाणी आपल्या बसण्याची व्यवस्था केली आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हो पुन्हा एकदा आडवा बाटलं बॉल उडवून फेकून सरळ दिला होता परंतु काय कॅच कंप्लीट केली आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एक्सिलंट कॅच. विकेट बॅटर आउट. सतीश पाटील याच्या प्रत्येक षटकाराकरता उपसरपंच अक्लोली यतीन पाटील यांच्याकडनं प्रति षटकाराकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरकीत या ठिकाणी नंदकुमार पाटील त्यासोबत बल्ली पांडव आणि यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यासोबत हितेश पाटील आपलं देखील या नगरीमध्ये आणि भिवारी गावामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान व्हा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला कॅच सेफ आहे. विकेट चला 21 इथनं आपण सांगतोय 3 चेंडू आणि 10 धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. 38 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती सिक्सर जोडल्यानंतर कुठेतरी मुवमेंट प्राप्त झाली होती परंतु त्याच्यानंतर हा कॅच आणि तिथनं पाहू शकतात की मुवमेंट शिफ्ट झाली आहे भोकरी संघाकडे. ओ यावेळेस पुढ्यात ठेवला होता. काय जबरदस्त बॉल वाईट यॉर्कर आणि त्याच्यावरती पाहू शकतात की एकाच रुलावरती 2 गाड्या. मग काय ॲक्सिडेंट झालंय आणि आणखी एक विकेट बॅटर आउट. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती समोरून 4 व्हीलर किंवा बाईक मात्र आपण पार्किंग मध्ये पार्क करा आणि पहिल्यांदा लाईट बंद करा. येणाऱ्या प्रत्येक मान्यवर असतील किंवा मात्र खेळाडू असतील किंवा मात्र प्रेक्षक असतील आपल्या विनंती आपण आपली 4 व्हीलर किंवा बाईकची लाईट बंद करायची आहे. नाहीतर पार्किंग मध्ये पार्क देखील करा. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज राहिली आहे. 38 धावा. हो फटका चांगला आहे यावेळेस. एका सिंगल धावेसाठी देखील कॉल दिला गेला आणि एक सिंगल धावे इथे कंप्लीट झाले. आता इकडे जर पाहिलं तर भोकरी संघ या मॅचमध्ये कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करतोय. या मॅचमध्ये कुठेतरी त्यांचा दबदबा राहिला आणि त्याच काळामुळे आता एका चेंडूवरती या मॅच येऊन ठेपली. 1 चेंडू 9 धावेची गरज आहे. औपचारिकता राहिली असंच म्हणावं लागेल परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कुठल्याही क्षणाला मॅच मुवमेंट प्राप्त करते आणि एखादा खराब चेंडू जर इथनं आला तर मॅच बनू शकेल. गणेशपुरी संघ आणि दुसऱ्या बाजूने भोकरी आजच्या दिवसातील. रितेश पाटील आपण देखील मुख्य मंचावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. त्यानंतर या स्पर्धेचे आणबाण छान प्रकाशप्पा पाटील यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण जाऊयात मुख्य मंचावरती. हितेश पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मी विनंती करतोय. मुरितेल पाटील यांना मी शुभ असते मात्र या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर हर्ष याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अप्पा यांचा सुपुत्र. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि मुख्य मंचावरती मान्यवरांचं मान सन्मान हितेश पाटील धाणीव. अनेक वर्ष क्रिकेटचा खऱ्या अर्थाने त्याने धाणीवला देखील खूप चांगले पद्धतीनं दिलीत तो नक्की हितेश पाटील यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. त्यानंतर महेश यांचं देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतील. विनोददादा लाटे यांना विनंती करते की आपल्या शुभ असते आपण त्यांचा मात्र
मुरीदल पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभस या ठिकाणी महेश यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा आहे. जाऊयात आपण ज्या ठिकाणी पाहतो मॅच क्रमांक 2. तर नक्कीच इथे थोडंसं आपण बदल करतो की मॅन ऑफ द मॅच आहे ती मात्र सेकंड इनिंग मध्ये दिली जाईल. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्लेअर ऑफ द मॅच किताब जात आहे. ज्या खेळाडूने ही मॅच अडचणीत असताना बॅटिंग केली आहे त्याच्या बॅटमधनं तब्बली 14 धावा आल्या आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. अर्थातच प्रथमेश ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तर सेकंड इनिंगमध्ये मॅन ऑफ द मॅचचे किताब आपल्याला वितरित केलं जाईल. एक चांगला खेळ केला आणि नेक्स्ट मॅच आपला भेटीला येते आई गावदेवी अकलोली आणि त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश किरवली संघ. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये करूयात बदल. आवाज ऐकूयात गणेशजी पांडव सरांचा. ओ टू यू गणेशजी पांडव सर. तर नक्कीच धन्यवाद अजित पवार. ह्या व्यक्तीने देखील कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये समाज कक्षामध्ये खऱ्या अर्थानं आज उंची गाठली आहे आणि खऱ्या अर्थानं अभिमान देखील वाटतोय. जाऊयात मॅच क्रमांक 2. पुनश्च एकदा नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती आणि क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या समवेत आपल्या जॉईंट स्कोरर दुसऱ्या दिवसामध्ये विवेक वाकले आणि 9 नंबर सरकार माधवजी ठाकरे आणि ऑल टीम पावशल विजयजी जगताप त्यासोबत विलासजी भोईर असे तिन्ही पंच आपण दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहतोय. ओम साई मूवीज आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं ब्रँड म्हणून आज टेनिस बॉलच्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये ज्यांचा सिम्बॉल आपण पाहतोय. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाते. जो आपण जर्सी पाहतोय ती नक्कीच ती जाती आहे. मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण पाहू शकाल मॅचचा प्रथमेश आपण याच या ठिकाणी आपल्याला मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मान्यवर पौशल हितेश पाटील विनोद दादा लाटे यांच्या शुभ हस्ते पण पाहतो. या ठिकाणी मात्र नक्कीच प्रथमेश याला मात्र या स्पर्धेची जर्सी पण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच पण दिली जाते. एक सुपर इनिंग ज्याच्याकडनं एक परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळाला. मॅच क्रमांक 2 गावदेवी अकलोली योगेश पाटील आणि ऑल टीम कंपनी आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहू शकाल टीम खिरवली आपण पाहतोय. खिरिवली आपण पाहतोय ज्याने नक्कीच पाहू शकाल की दाबाड विभागामध्ये एक चांगला दबदबा देखील ठेवला आहे आणि त्याच विभागातील लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल सिद्धीदादा पाटील आणि त्यांचे बंधू आपण पाहतोय कैलाजी पाटील आणि त्यांचे ऑल टीम कंपनी एक चांगलं काम करते आहे. याच वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने काम केलंय. मग पालघर असेल, वाडा असेल, भिवंडी असेल, रायगड असेल, प्रत्येक क्षेत्रामधनं खऱ्या अर्थानं ज्याने चांगली क्लिअरिटी चांगलं व्हॉइस म्हणून ओम साई मूवीज ही मात्र काम करते आहे. सर्वात जास्त मात्र या चॅनलला लाईक करा आणि खऱ्या अर्थानं सबस्क्राईब तरी करा आणि पाहू शकाल. जाऊया मॅचच्या दिशेनं तिथे मात्र बेस्ट ऑफ लक गावदेवी अकलोली योगेश पाटील आणि ऑल टीम कंपनी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय अथर्व पाटील. बॅटिंग करण्याकरता किरिवलीकडनं सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्या साथीला प्रशांतला पण पाहतोय. 4 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या इनिंग मध्ये सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या असतील. सेकंड इनिंग जशी सुरू होतील तशा मात्र मॅचेस मध्ये बदल होईल. सेकंड राऊंडच्या प्रत्येक मॅच ही 3 ओव्हरची असेल आणि एक देखणं आयोजन दिमागदार पाहू शकाल. भाऊराव पाटील मैदान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यासोबत टाइम काउंट देखील या ठिकाणी आपण ऑन करतोय. पहिला षटक पहिला बॉल ज्या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल त्याने लगेच तुमच्यापर्यंत टाइम हे मात्र सेट केले जाईल आणि 3 ओव्हर्स करता तुमच्याकडे फक्त 15 मिनिटं दिली जातील. चला टीम अकलोली स्पीडअप करा. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांक जे आपण पाहतोय भव्य दिव्य 51,000 रुपये सन्माननीय आदरणीय एक कर्तृत्वाची दक्षता आणि समाजसुमन ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख विनोद पांडुरंग पाटील सायवन यांच्याकडनं. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जे आपण पाहतो नक्कीच संदेश अशोक घोणे वाडा यांच्याकडनं. त्यानंतर द्वितीय क्रमांक 25,000 रुपये रोख रक्कम समीर पांडुरंग घरत गणेशपुरी यांच्याकडनं. त्यासोबत आकर्षक आपण ट्रॉफीज पाहतो शैलेश संभाजी पाटील यांच्याकडनं वारेठ. त्यानंतर 15,000 रुपये दिनेश हरिचंद्र चौगुले वडूनगर यांच्याकडनं. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय कल्पेश गोविंद पवार भिवाली यांच्याकडनं. त्यानंतर चतुर्थ क्रमांक 15,000 रुपये जितेंद्र कृष्णा पाटील देपिवली जितूदादा यांच्याकडनं.
त्यानंतर ट्रॉफी आपण पाहू शकाल आनंद मिंदे यांच्याकडनं ट्रॉफीज. ऍक्टिवा स्कूटीची चावी आमच्यापर्यंत इथे कोणाची हरवली असेल तरी संपर्क साधायचा आहे. समातला सुरुवात जरा स्पीडअप करा. पंच टाइम सेट करायचा माधव ठाकरे. मातला सुरुवात. बेस्ट ऑफ लक गावदेवी अक्लोली आणि बेस्ट टीम गावदेवी पाहू शकाल नक्कीच किरिवली. श्री गणेश किरिवलीला देखील शुभेच्छा. पहिला बॉल डील करण्याकरता राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल लो फुटर सिस्टिकच्या भोगीमध्ये योगेश पाटीलला आपण पाहतोय. पंच दर्शवताना वाईट बॉल. 8 वाजून परफेक्ट 25 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. लोअर फुटर्स आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज परफेक्ट मिडल क्षेत्रामध्ये इथे नाईस ऑफ द लेंथ ॲज गुड जॉब ॲज गुड क्रिकेट. अथर्व पाटील काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. योगेश पाटीलनं अक्षरशः कशा पद्धतीनं टॅलेंटेड खेळाडू खऱ्या अर्थाने घडवलेत याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज मैदानाच्या आतमध्ये. सिनियर मस्त सिनियर नाही आहे मग त्याच्यामध्ये अथर्व पाटील असेल, जय पाटील असेल, साई असेल, हे सर्व स्वप्नील पाटील असेल, सर्व खेळाडू खऱ्या अर्थानं योगेश पाटीलने घडवलेत आणि त्या घडवण्याच्या मागे खूप मोठा हातखंड योगेश पाटीलचा राहिला आहे. बॉल परफेक्ट फाईट यॉकर लेंथ चांगली आहे. लाईन ऑफ लेंथ आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती अथर्व पाटील, मिलिंद पाटील यांचा सुपुत्र आपण पाहतोय. अमोल पाटील झेडके यांच्या परिवाराकडनं जे आता प्रवास करतात महाकाल इथे, तिथनं मात्र या स्पर्धेकरता युवा क्रांती व नित्यानंद स्पोर्ट्स क्लब व आमच्याकरता देखील शुभेच्छा. धन्यवाद सिनियर क्रिकेटर अमोल पाटील, आपलं देखील मनापासून आणि हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 2 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. स्कोरर विवेक वाकले आम्हाला दर्शवताना धावसंख्या फलकावरती 2. चांगला बॉल आहे इथे मात्र परफेक्ट रिझननं खूप चांगल्या पद्धतीनं सर्व पाहू शकाल. बॅटचा फेस पाहायला मिळाला. याचा कव्हर मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. मिनिट पॉवर प्ले पाहिलं ना तर अक्लोली टीम थोडीशी स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे. आपण जर पाहिलं तर ऑन साईडला जिथे मात्र हार्दिक पांड्या म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे म्हणजे पंकज राऊत उर्फ बाउचर, सर्वात जास्त झेल या वर्षामध्ये जर कोणी घेतली असेल गावदेवी अक्लोलीकडनं तर रेकॉर्ड पंकजच्या नावावरती आहे आणि त्याला परफेक्ट योगेश पाटीलनं ऑन साईडला सेट केलं गेलं आहे. यालाच मात्र मस्त माइंड, एक सुपर माइंड योगेश पाटीलचं. और बॉल निगाह है कहीं पर, निशाना कहीं पर. बॉलला पाहिलंच नाही आहे. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय अथर्व पाटीलनं. काही जबरदस्त गोलंदाजी. या वर्षामध्ये 5 विकेटचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती होता. ती व्हिडिओ मात्र विवेक थोड्याच महिन्यापूर्वी खूप सारी व्हायरल देखील झाली आणि भल्या भल्या बॅटरला थांबवणी ताकद अथर्व पाटील गड्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावली मात्र जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. नो बॉल. क्या बात है, सोने पे सुहागा. थांबा की संधी आयुष्यामध्ये संधी मिळतं, त्या संधीचं सोनं करावं लागतं. इथे आपण पाहिलं तर बॅटर विशालच्या बॅटमधनं जबरदस्त पाहायला मिळाला. वि म्हणजे विजयाची वाटचाल, श म्हणजे सर्वस्व आणि ल म्हणजे लक्ष. माधव ठाकरे क्या बात आहे सिग्नल दर्शवताना. खासदार ट्रॉफी नुकताच त्यांच्या समवेत कंप्लीट केली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये नुकताच रायगड ही स्पर्धा देखील त्यांनी कंप्लीट केली आहे. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांना प्लॅटफॉर्म शहापूर. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल द्यायचा आहे. धावसंख्या मात्र इथे खिरिवली या टीमची मात्र जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅचमध्ये पराभूत होताना पण पाहिलं. होम टीम खऱ्या तर कमिटी मेंबर्स सर्व भाई पाटील त्यांचं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. भाऊराव पाटील, प्रदीप जाधव, नाना, मनोज जाधव देखील होता. पण त्यांना क्रिकेटमध्ये एक थुमारी तर एक हमारी, कारण क्रिकेटमध्ये प्रत्युत्तरे दिले जातं. क्रिकेट आता मात्र प्रत्येक क्षेत्रामधनं आपण पाहतो प्रबळ झालंय.
वाईड बॉल, क्या बात आहे माधव ठाकरे. ॲक्शन सोड पाहू शकाल आपल्याच याच प्रति आकृतीने खऱ्या अर्थानं सर्वांचं मन जिंकलं गेलंय. त्यानंतर पाहू शकाल सिनियर क्रिकेटर हिल्टन संदीपजी पाटील आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांच्याकडनं योगेश पाटील ऑल टीम कंपनीला शुभेच्छा. धन्यवाद संदीपजी पाटील. यावेळी ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. इथे बॉल निघून चाललाय. सरळ स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार. सिक्सर. द ब्रँड ऑफ किरिवली. व्हॉट अ बॅटिंग. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्याकडनं माधव ठाकरे यांच्याकरता 100 रुपये आमच्याकडे जमा झालेत. धन्यवाद. आपण याच पद्धतीनं सर्वांचं मन जिंका आणि स्पर्धेची आण बाण शान. तर नक्कीच एक बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोहोचते ती मात्र 17 ऑन ओनली 1 खतरा. इथे मात्र अथर्व पाटीलवरती अटॅक गेलाय आणि संदीपजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. यावली आणखीन एक आलाय. स्लो बॅटिंग ओ पिच बॉल होता. सरळ त्याच्यावरती आक्रमक पाहायला मिळाला. सरळ मात्र ब्लास्ट केले बॉलला फेकून दिलं जाते. आउट ऑफ द पार. सिक्सर. 6 धावा आणि पिचेस मदतीनं पहिलं स्पेल कंप्लीट झालं पॉवर प्लेचं आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे. टीम मात्र 23 या धावसंख्येवरती. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर विशाल. आज आपण पाहतोय किरिवलीचा बॅटर मिस्टर विशालच्या बॅटमध्ये लगातार 3 षटकारांची हॅट्रिक. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आहे. पण जसं आपण पाहिलं ना की विवेक थोडंसं आपण पाहिलं त्या 1-2 नंतर मात्र नाईटमध्ये मॅच स्लो होती. धावसंख्या फलकावरती 23 आणि त्यानंतर सर्व मॅचेस लो स्कोर पाहायला मिळाल्या. म्हणजे हे मैदान आहे ते आपण जर पाहिलं तर या वातावरणामध्ये आणि आपण जर पाहिलं तर 8 वाजल्यानंतर मात्र जर 12-1चा विचार पण केला त्या सुमारसमध्ये चांगली फायटिंग स्कोर होते. मग त्यानंतर कुठेतरी आपण पिच आणि मात्र विकेट्स पाहतो ती थोडीशी दमट होती आहे आणि त्यानंतर मात्र सर्व मॅचेस लो स्कोर होत आहेत हे देखील आपण पाहिलंय. मात्र आजच्या दिवसामध्ये निश्चित आपण पाहूया. तर मॅच तरीशानं गोलंदाजी मार्कवरती पुन्हा योगेश पाटील. जेव्हा संकट आलं तेव्हा मात्र पहाराणार म्हणून सातत्याने गावदेवी अक्रीचं नेतृत्व केलं. आजही वयाच्या 43 वर्षी योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आणि सर्वात जास्त मात्र फॅन जर असतील तर विवेक या विभागातनं. त्याच्यामध्ये पाहू शकाल यावेळी फसवण्याचं काम केलं मात्र हेमंत शाह परफेक्ट मस्तकाला दस्तक बॉल मात्र निघून चालला आउट ऑफ दी पार. सिक्सर. योगेश पाटील वरती पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे आपका स्वागत केलं योगेश पाटीलचं. आपण जर पाहिलं तर थोडंसं मैदानामध्ये असल्या कारणानं आपण पाहू शकाल समोर तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं बुर्जी पावची मात्र व्यवस्था असेल ती समोर पाहू शकाल. मात्र ज्या ठिकाणी स्टॉल मांडला गेलाय म्हणजे पहा नाईट्समध्ये कुठे काय मिळत नसताना खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्ती आपल्या गावाकडनं जेव्हा प्रवास करतो ना तर मात्र नक्की निश्चित या गोष्टीची खूप गरज असते. आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल भिवालीचं मैदान तुम्ही पाहत आहात आणि नित्यानंद स्पोर्ट्स क्लब युवा क्रांती अजित क्रिकेटचा महातारार. वाटो बॅटिंग मिस्टर यावेळी मात्र प्रशांतच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल ती मात्र 29. इथे एक्सपिरियन्स असं बेस्ट टीचर असं म्हटलं जात नाहीये ते घडलंय. योगेश पाटीलने फसवलंय. बिग बॅटर मिस्टर प्रशांतला परतावं लागेल. फर्स्ट विकेट इज डाऊन. आज बॅक टू द डग आउट. फड बनताना
दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही साकार न बदलतं, पण प्रत्येकाचा एक दिवस असतो क्रिकेटमध्ये. आणि आजही आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ह्या खेळाडूची जेवढी तारीफ करावी ना तेवढी कमी आहे विवेक. कारण अक्षरशः अनेक वर्ष मी कालच म्हणलं की याच सीझनमध्ये आणि याच महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर एंडच्या अखेरीस मात्र नवसाई स्पर्धा, पण त्यानंतर आपण जर पाहिली तर येथील याने जर झेल घेतला तर मात्र पंढरी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. येथील पाटील सेल करता 500 रुपये पंढरी पाटील भिवाले यांच्याकडनं. यालाच म्हणतात मैत्री. कारण मित्रांनो मैत्र असा शोधा की मात्र तो संकटाला तुमच्याकडे धावत येईल. कारण आज आपण पाहिला ना तर नक्कीच पाहतो की सर्व व्यस्त आहेत. जाऊया तर मागच्या दिशेनं. चांगला बॉल आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय योगेश पाटील. चांगली गोलंदाजी लाईन ऑफ लेंथ पाहायला मिळतीये. एक चांगल्या पद्धतीने स्विंग करतोय. कुठेतरी ब्रेक ऑफ बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर सिनियर क्रिकेटर सावरोली विनोददा लाटे यांच्याकडनं योगेश पाटीलनं आणखीन जर विकेट या ओव्हर्समध्ये जर प्राप्त केली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. फिरवलाय थोडंसं आपण पाहिलं तर यावेळी मुवमेंट दिली बॉलला. कारण बॅटर थोडंसं त्या ठिकाणी चाक्यावर खेळण्याचा प्रयत्न करत होता. आडवा बॅटचा प्रयत्न असेल मात्र त्या ठिकाणी योगेश पाटील थोडंसं बॉलला चेंज केलं गेलं आणि आपला फिंगरचा वापर केला गेला आणि परफेक्ट घेऊन पाहू शकाल थोडंसं लेंथमध्ये बदल होत आहे. सुजित पाटील उर्फ दाऊदला देखील पाहतोय आज मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं प्रॅक्टिसपासून दूर आहे मात्र आठवतीयच या सीझनमधील स्पर्धा जिथे अकलुली टीम संकटामध्ये होती आणि जेव्हा जेव्हा टीम अकलुली संकटात आली ना तेव्हा मी म्हणेन ना एकच वादा आणि आमचा सुजित दादा. एक बॉल 6 धावांचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. तो देखील तुम्ही पाहू शकाल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये 30 सर्कटच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. लो फुटच बॉल इनसाइड कव्हर पाहायला निलेश पाटील त्या ठिकाणी सिंगल येते. सिंगलच्याच मदतीनं श्री गणेश खिरवली जाऊन पोहोचेल ती मात्र 32 या धावसंख्येवरती. टार्गेट खूप चांगलं गेलंय म्हणावं लागेल की आतापर्यंत 11 बॉलचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आणि तिथे आपण पाहिलं तर 32 धावसंख्या टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती 1 विकेट लॉस ऑफ. विशाल या ठिकाणी साखर येईल आहे. यावेळी पेसचा वापर केला योगेश पाटीलनं. म्हटलं नाही आपल्याकडे असणारे सर्व ब्रह्मास्त्राचा वापर तुम्हाला करावा लागेल. स्पेअर बॉल असेल आपण पाहू शकाल हाफ ट्रायकर असेल त्यानंतर परफेक्ट यॉकर लाईन असेल शॉट ऑफ लेंथ असेल त्यानंतर आपण पाहू शकाल हाफ ट्रायकर असेल. या सर्व गोष्टींचा वापर आज गोलंदाज करतोय आणि खऱ्या अर्थाने या 6 वर्षामध्ये क्रिकेट देखील बदललं गेलं. पण म्हणतं की ग्रामीण टेनिस आज खऱ्या अर्थानं प्रगती करत आहे आणि त्यात ग्रामीण टेनिसमधनं नुकताच झालेल्या सर्व स्पर्धा आठवतोय. मग त्याच्यामध्ये IPL स्पर्धा देखील आपण पाहतोय. परफॉर्म पहारे हिमांशू पाटील तमेश ठाकरे मोबाईल तर वारेट सर्व खेळाडू पाहायला मिळाले. आणि यानंतर पाहिलं तर नक्की या स्पर्धेकरता ही स्पर्धा राबवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मैदान आहे. धावसंख्या 32 वरती आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलंय भाऊराव पाटील मैदान खऱ्या अर्थानं भाई पाटील यांच्याकडनं. त्यानंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था पाहू शकाल 7 दिवसाकरता जे मात्र सहकार्य आपल्याला लागलं गेलंय मुरलीधर पाटील गणेशपुरी यांच्याकडनं. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच माजी उपसरपंच मच्छिंद्र यांच्याकडे देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य. त्यानंतर देवीदासजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी. त्यामुळे हा चांगला बॉल आहे. छय पाटील ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावसंख्या फलकावरती 32. म्हणजे ज्या ठिकाणी नंबर पाहिल्यानंतर विवेक पहिल्या ओव्हर्समध्ये धावसंख्या आली या ठिकाणी धावसंख्या 23 आल्या. मग त्यानंतर योगेश पाटीलनं 6 बॉल डिलिव्हर केले गेले 9 धावा 1 विकेट्स. आता जय पाटील कमबॅक करतोय. पहिला बॉल इथे मात्र जय पाटीलनं डॉट केलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. तमाम क्रिकेट रसिक आपण पाहतोय पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या पावन भूमीमध्ये या पावन क्षेत्रामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये. इथे 9 बॉल आणि त्यावरती मात्र सरळ बॉल फेकून दिलं गेलंय. टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल निघून चाललाय हा वाई सफर.
नो बॉल फ्री हिट पण पाहू शकाल. यानंतर नेक्स्ट मॅच गावदेवी धाणीव आणि भिनार. धाणीव या ठिकाणी उपस्थित आहे. टीम भिनार आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. फ्री बॉल जय पाटील. यावेळी मात्र फटका फसला गेलाय. शेडू हवेमध्ये हेमंत या ठिकाणी ट्राय करतोय मात्र फ्री हिटचा बॉल. सिंगल. खूप चांगल्या पद्धतीनं जय पाटील देखील आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं एक ॲग्रेसिव्ह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण जेव्हा जेव्हा तो गोलंदाजी मार्कवरती असेल, बॅटिंग करणं असेल, त्याच्याकडे ते स्पीडअप मी पाहिलं खूप जवळून. आणि आज देखील आपण पाहतोय की गोलंदाजी मार्कवरती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. फोर्टी रन 40 या धावसंख्येवरती आहे. स्विंग अँड मिस. थोडंसं मात्र बॉटनचा वापर केला गेलाय. त्यात पाहू शकतो ज्या ठिकाणी मात्र षटक आपण 3 पाहतो जिथे 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 40 रन्स. मजबूत स्थितीमध्ये आहे. मी म्हणेन खऱ्या अर्थानं गणेश खिरवली एक मजबूत स्थितीमध्ये आहे. परफेक्ट आपण पाहू शकतो यॉकरचा बॉल. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क इथे मध्ये येतील पाडील. त्याने हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल येते. 8 सिंगलच्याच मध्ये 3 धावसंख्या साऊंड पोचती मात्र 1 विकेट्स 41 41 या धावसंख्येवरती. चला यानंतर गावदेवी धाणीव आणि भिनार मॅच क्रमांक 3. जशी इनिंग कंप्लीट तसं नक्कीच टॉस केला जाईल. आमचे साथी कॉमेंटेटर अजित पवार यांच्या इनिंग पाहणं पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये साथी कॉमेंटेटर प्रमोदजी शेडगे यांचा तुम्ही आवाज ऐकलात. महेशजी मांजरेकर. सबमरीन डिलिव्हरी मात्र त्यावरती बॅटचं एज आणि सरळ त्या ठिकाणी सेल होतोय आणि विकेट्स क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळतोय. यश पाटील खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल एसईच्या भूमिकेमध्ये. जय मल्हार मंडप डेकोटर्स आमचे परममित्र अमित आपण पाहतोय आज इन ॲक्शनमध्ये आहेत. या स्पर्धेकडे त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली कालच्या दिवसामध्ये. पाहू शकाल की मैदान पाहणं असेल, क्रीज असेल, त्यांची मात्र पाहू शकाल की पाहणं त्यानंतर नक्कीच स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिवस रात्रीची मेहनत देखील त्यांनी देखील केली आहे. आणि पूर्ण युवा क्रांतीचे सर्व खेळाडू ज्यांनी देखील खूप सारी मेहनत केली आहे. नित्यान स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी यांचा देखील खूप मोठा अटखंड. धावसंख्या 41. 5 बॉल कंप्लीट झालेत. तिसरं षटक आपण पाहतोय. भव्य दिव्य दिमागदार दर्जेदार क्रिकेट संयोजन आणि त्याचं खऱ्या अर्थानं थेट प्रक्षेपण लाईव्ह जे मात्र नक्कीच जॉईंट आहेत त्या सर्व मात्र लाईव्ह क्रिकेट रसिकांचं देखील आमच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. एक चांगली स्पर्धा या मे महिन्याच्या अखेरीस तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेनंतर जशी मात्र रिमझिम सरीना सुरुवात असेल तेव्हा मात्र नक्कीच सपालीचं मैदान तुम्हाला पहिल्यांदा 1 लाखाची रबर बॉल स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वेडी हे गाव. गोलंदाजी आपल्याला पार मिळते. इथे पुन्हा चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. जय पाटीलनं षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 41 या धावसंख्येवरती आहे. मग पहा विवेक या ठिकाणी कमबॅक कसा पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर योगेश पाटीलनं 9 धावा आणि जय पाटील देखील 9 धावा खर्च केल्या गेल्या. आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक हा मात्र गावदेवी अकलुलीकडनं पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी या मॅचच्या दिशेनं लास्ट ओव्हर अगेन्स्ट आणि ज्या ठिकाणी अभिजितला आपण पाहतोय त्यांच्याकरता नक्कीच अमोल पाटील झेडके TTC कर्मचारी आहेत. दोन्ही अभिजित आणि अमोल पाटील झेडके. मात्र अमोल पाटील यांच्याकडनं जर अभिजितच्या बॅटमधनं लगातार 3 षटकार जर आले तर 3000 रुपयाचं रोख रक्कम असेल. धन्यवाद अमोलजी पाटील. आपण मात्र तिथनं स्पर्धा पाहतात आणि खूप साऱ्या स्पर्धेला लाईक देखील पाहतोय. आणि अभिजित पाटीलच्या लगातार 3 षटकार करता अमोल पाटील झेडके यांच्याकडनं मात्र नक्कीच 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथे सरळ स्थानवरती बॉल अदलला गेलाय आणि त्या ठिकाणी बेल्स तुम्हाला मात्र पडताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 3 अभिजितला परतावा लागेल. 0 वरती विशाल आउट झालाय. परतावा लागली या ठिकाणी मात्र विशालला.
तर गावदेवी धाणीव आणि जर्मन भिनार एक मैत्रीपूर्ण संघर्ष, कारण एक अतूट नातं आहे नंदकुमार पाटील यांचं धाणीव गावाशी. कारण जेवढे दिवस धाणीवमध्ये दिले तेवढे मात्र भिनारमध्ये दिलेत, हे निश्चित आपण पाहतोय. आणि त्यांच्यासमोर आता धावं लागणार आहे हितेश पाटील, नंदकुमार पाटील आणि समोर जर्मन भिनार, कृपेश ऑल टीम कंपनी. त्यांच्या मामांचं गाव देखील भिनार. आमच्यापर्यंत नक्कीच पंढरी पाटील माहिती पोहोचवत आहेत. पुढे म्हटलं ना की जेवढे जास्त दिवस भिनारमध्ये दिलेत नंदकुमार पाटील यांनी. तर मॅच रेशन 41-41 धावसंख्या, 3 विकेट लॉस ऑफ. लास्टवर आपण पाहतोय निलेश पाटील स्विंग याला बीज पुरस्चित पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये, उचली घेतली बॉल नाही. पुढल्या स्पॉटवर बॉलला हिट द्यायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी निलेश पाटीलला पण पाहतोय. दोन्ही बंधू आज मैदानाच्या आतमध्ये व्हाईट जर्सी इन ॲक्शन मध्ये पाहतोय. स्टिंगच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील, तर छोटा बंधू गोलंदाजी मार्कवरती निलेश पाटील. धावसंख्येची टोटल असं वाटलं होतं ती 50 ते 60 धाव होऊ शकेल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक थॉमस लँडमध्ये यतीन पाटील प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला यश मिळतंय. इथे मात्र आता पंढरी पाटील यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज यतीन पाटील करता. क्या बात आहे पंढरी पाटील भिवाली यांच्याकडनं मात्र यांच्याकडनं यतीन पाटील करता 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. धन्यवाद पंढरी पाटील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि सातत्याने तळमळ असे क्रिकेटमध्ये त्यांची. पण म्हणतो ना की सेकंद ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये एक सेकंद खूप महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी आपण तेच पाहतो की ज्या पद्धतीनं या मॅचमध्ये गावदेवी अकलूजने कशा पद्धतीने कमबॅक केलाय. आणि यतीन पाटीलच्या झेल करता पंढरी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश फ्री यतीन पाटील आपण मॅच झाल्यानंतर मात्र कलेक्ट करायचे आहेत. सरपाटी शांताराम पवार यांचं देखील आगमन झाले. नित्यानंद स्पोर्ट्स क्लबचे सदस्य ते देखील कालच्या दिवसात देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपला सहभाग पाहायला मिळतोय. यावेळी चांगला सोक्या इथे पंकज राऊत उर्फ बाउचर फिरवलं ना, तिथे झेल डोले जरी बंद तरी मात्र नक्कीच कॅरी करू शकेल एवढी क्षमता त्याच्याकडे. हा कॅपेबल खेळाडू आहे आणि तिथे मला परफेक्ट ऑनसाईडला झेलला करतोय. विकेटचं बदल, विकेट क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत 5 विकेट बॅक टू बॅक. हे दबाव प्रेशर श्री गणेश किरिवलीवरती पाहायला मिळालं. आणि गावदेवी अकलूली आता थोडंसं कमबॅक पाहायला मिळतोय. मात्र 41 धावसंख्या आतापर्यंत अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे स्ट्रोक जर आले तर 50+ ही धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल. हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल कारण आतापर्यंत बॅक टू बॅक आपण पाहू शकेल ज्या ठिकाणी विकेट्स मग डॉट्स पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल आपण पाहतो अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. किशोर भाऊराव पाटील यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालंय. भाई पाटील यांचे काका आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिंगल डबल ही आपण पाहतो रिटेट होत असताना आणि धावसंख्या आपण पाहिली तर 43 या धावसंख्येवरती आहे. श्री गणेश किरिवली आपण पाहतोय. बॉल सुपर गोलंदाजी 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 43 विजयाकरता बनवायच्यात गावदेवी अकलूजला 44. ते बनतील की काय, का डिफेंड केल्या जातील की काय, त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि जाऊयात टॉस बॉक्समध्ये. आमचे साथी कॉमेंटेटर अजित पवार आणि मान्यवरांच्या शुभ असते त्या ठिकाणी मॅच क्रमांक 3 एका साईडनं जर्मन भिनार तर एका साईडनं गावदेवी धाणीव यांच्यामध्ये टॉस केला जाईल. ठीक. चला, बिनार संघाचे कॅप्टन आणि त्याच्यानंतर दानिव संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण बोट टीमच्या दरम्यान करतोय मॅच क्रमांक 3चा नाणेफेकीचा कॉल. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच आपण यायचं आपण करतोय नेक्स्ट मॅचचा टॉसचा कॉल. श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीनं पुरस्कृत स्पर्धा कैलासवासी प्रकाश आप्पा चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहत आहात.
चला मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहू शकतात की इथे कॉईन स्पिन केला जाईल. नाणेफेकीचं कौल इथे केलं जाईल. नाण्याच्या दोन बाजू प्रथमतः आपण समजावून सांगतोय. हेड्स अँड टेल. तर बिनार संघाचे कॅप्टन कॉल देतील. इट इज अ कॉल अँड इट इज अ हेड. तर नाणेफेकीचं कौल जिंकलं बिनार संघाचे कॅप्टन. विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती आपण मानानं विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलेत बिनार संघाचे कॅप्टन. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की अगदी टेनिस बॉल क्रिकेट एंड होण्याच्या दिशेने आहे आणि पाहू शकतात की त्यानंतर पाहू शकतात की प्रकाश जोताती स्पर्धा अगदी ते भरवली. या स्पर्धेबद्दल या आयोजकांबद्दल काय बोलशील? हे आयोजन तर खूप चांगलं केलं आहे आणि आपल्या प्रकाश आप्पांच्या स्मरणार्थ केलं आहे. त्याच्यामुळे सगळेच लोक म्हणजे जवळच्या टीम सर्व खेळायला बघत आहेत आणि आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच काय निर्णय असेल? नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. तसेच आम्ही या आयोजकाचे धन्यवाद मानेन जे युवा क्रांती व नित्यानंद स्पोर्ट कप, कारण त्यांनी कुणबी समाजासाठी 2 दिवस प्राधान्य दिले नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. क्रिकेट तर सगळीकडे होत असतं पण कुणबी समाजासाठी जे 2 दिवस त्यांनी दिलेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि अशाच प्रकारे कुणबी समाजाच्या अजून मॅच होतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. नक्कीच वेगवेगळ्या फॉर्मॅटने मॅचेस देखील कंप्लीट होत आहेत आणि पहिल्या 2 दिवसामध्ये पाहू शकतात की प्राधान्य दिलं ही देखील चांगली गोष्ट आहे आणि आयोजकांचे आभार देखील व्यक्त केलेत. काय एक्झॅक्टली टार्गेट असेल? कारण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि समोरचा संघ बॅटिंग करणार की इतपत रोखण्याचा मनसुबा तुमच्या माध्यमातून असणार आहे? आम्ही समोरचा संघ असा काही नाही. आम्ही सख्खे भावासारखेच आहेत. आम्ही त्यांना 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एक मैत्रीपूर्ण लढत होईल. नक्कीच कुठले असे गोलंदाज असतील त्यांच्यावरती विश्वास जास्त दर्शवतील या मॅचमध्ये, कारण त्यांच्या माध्यमातून आजच्या या मॅचमध्ये चांगली कामगिरी झाली पाहिजे, चांगली गोलंदाजी झाली पाहिजे. आमच्याकडे पंकज पाटील आहे जो जुना जाणता प्लेयर आहे. भावेश घरात मी स्वतः आहे आणि एक धीरज. नक्कीच शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. जाऊयात आपण धानिव संघाच्या कॅप्टनकडे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला असेल तर निर्णय काय असता? बॅटिंगच करायचं. नक्कीच अगदी मनासारखं घडलंय. बॅटिंग करण्याचा निर्णय. काय टार्गेट एक्झॅक्टली असेल? तुला देखील समोरचा संघ एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या विपरीतमध्ये एक टार्गेट असेल बॅटिंग करत असताना? 55-50 पर्यंत. नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊ. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच बिनार संघाच्या कॅप्टनने आहे आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूने बिनार आणि दुसऱ्या बाजूने पाहू शकतात की दानिव संघ. एक तगडी मॅच. परंतु जशी मॅचला सुरुवात होईल जाऊयात सेकंड इनिंगमध्ये. तिकडे आवाज ऐकूयात आमचे साथी समालोचक सहकारी मित्र गणेशजी पांडव सर. ओ टू यू. धन्यवाद अजित पवार. त्यानंतर स्पर्धेकरता रमेशजी जाधव वज्रेश्वरी सरपंच यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य. त्यानंतर या स्पर्धेकरता जे पाहतो नक्कीच बॉलची व्यवस्था जी 6 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्कीच बंटी ओबराय विनर स्पोर्टचे मालक नाला सोपारा. त्यानंतर विनोद लाटे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच जे पण टी शर्ट पाहतोय त्यासोबत नक्कीच कोल कोकणचे मालक पाहू शकाल अजिती सुवर्णा यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरता देखील आर्थिक सहाय्य. त्यानंतर शांताराम पवार यांच्याकडे देखील त्यानंतर भाऊराव पाटील यांचं मैदान पाहू शकता. किशोरजी पाटील आपण मुख्य मंचावरती आपला मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. एक चांगलं व्यक्तिमत्व भिवाली गावचे किशोरजी पाटील आपण यायचं मुख्य मंचावरती या ठिकाणी. मात्र या मैदानाशी ते नक्कीच पाहू शकाल की खऱ्या अर्थानं भाऊराव पाटील हे मैदान पाहू शकाल. त्याच्या नक्की किशोरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपण या मुख्य मंचावरती आपला मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल आयोजकाच्या वतीनं. त्यानंतर साईनाथ पष्टे मुसारणे आपले देखील हार्दिक स्वागत आहे. आणि तुम जीवो हजारो साल ये दुआ है हमारी. संदीपजी पाटील त्यांचा जन्मदिवस, कारण या दिवसाची आपण वाट पाहत असतो आणि तोच दिवस आपण खऱ्या आता अनुभवतो. त्यांचं देखील आगमन झाले. भारतीय कामगार सहचिटणीस पालघर जिल्हा आणि या सिनियर क्रिकेटर केल्टन याने त्यांचं देखील आगमन झालंय. त्यासगळ्यात पाहू शकाल विलासजी भांगरे आपण पाहतोय. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. 24 बॉल्स and 44 44 धावांचं लक्ष समोर आणि समोर बिग बॅटर योगेश पाटील नॉन सेकला 6 पाटील आपण पाहतोय. तर नक्कीच
किशोर पाटील आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. मी नक्कीच आयोजनाच्या वतीने त्यांचं मात्र या ओर्स नंतर त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात नक्कीच विनोदजी लाटे यांना मी विनंती करतो की आपण किशोरजी पाटील यांचा मात्र त्या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. जे आपण स्टेडियम जे मैदान पाहतोय भाऊराव पाटील यांचे बंधू कड्यात पाहायला मिळतं या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालं. किशोरजी पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. सनील आपण पाहतोय पहिला बॉल आउट ऑफ दी लेग्सचं पण पाहतोय. दूर बॉल ठेवला गेलाय पण या ठिकाणी दर्शवताना व्हाईट बॉल सिंगल येते. धावसंख्या म्हटलं ना ॲज अ इम्पॉर्टंट या ठिकाणी किशोरजी पाटील यांचा मात्र सन्मान आणि सत्कार पाहतोय. मायची शाल महाराष्ट्राचं वस्त्र विनोदजी लाटे यांच्या शुभास्तेमध्ये या ठिकाणी केला जातोय. बॉल क्रमांक 2 यावेळी मोठा सो खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये परिपूर्ण या ठिकाणी म्हणजे पाहू शकाल संपर्क झाला नाहीये. सिंगल आली आहे. उसले पण जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये सर्व काही पाहायला मिळेल कारण कालच्या दिवसामध्ये सर्व लो स्कोरिंग मॅच देखील पाहायला मिळाल्या. हायस्कोर मॅच देखील पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये देखील आपण पाहू शकाल कारण मॅच क्रमांक 2 आहे. आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गणेशपुरी शेवटचं पाहिलं तर नक्कीच भोकरी या टीमनं खऱ्या अर्थानं टीम गणेशपुरीला पराभूत केलं आणि सेकंड राऊंडमध्ये जाऊन पोहोचली आहे. तर मॅच क्रमांक 2 आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरता गावदेवी अक्लोली जय पाटील यावेळी स्टँड ऑन डिलिव्हर सरळ मात्र बॉलला फेकून दिलं गेलंय. टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल निघून चाललाय. द ब्रँड ऑफ अक्लोली जय पाटीलचा हा तडाखा षटकार. जबरदस्त स्पर्धेचं सॉन्ग तुम्ही ऐकतात. ओमकार पाडेकर यांचा आवाज खऱ्या अर्थानं आज गावातील युवा आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज आज तुम्ही ऐकतायत. यावेळी जय पाटील खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला आणखीन एक चांगला सॉक आहे. आपण तर पाहता नक्की 2 रस्त्यांमधनं सरळ बॉलला फेकून त्याचा प्रयत्न केलाय. इंटू द गॅप इज अ क्लिअर बाउंड्री इज हिअर चौकार. नक्कीच राजेश झीर पप्पू मामा खऱ्या अर्थानं सर्वांना लाडानं दिलं नाव पप्पू असं. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब असेल युवा क्रांती असेल त्यानंतर सर्वांनी मात्र प्रेमाने क्लोज किपिंग जर पाहिलं तर पहिल्यांदा विमान कोणी केले असेल ना तर मात्र राजेश झीर म्हणजे पप्पू मामा खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मनापासून आभार. या स्पर्धेकरता त्यांनी देखील दिवस रात्र दिलेत. थोडंसं नेहमीच त्यांचं शेड्यूल बिझी असतं काही कारणास्तव मात्र आज पंचांची भूमिका करत नाही आहेत. मात्र क्लोज किपिंग म्हणून राजेश झीर याने टेनिस बॉलला अनेक वर्ष दिली. आजही तोच फिटनेस आहे. स्लाइस केले बॉलला अप्पर कटच्या साह्यानं परफेक्ट मात्र पुनश्चित गॅप. क्या बात आहे. तंत्र शुद्ध फलंदाजी टी म्हणजे टेम्परामेंट टी म्हणजे टायमिंग आणि टी म्हणजे टेक्निकल. वॉट अ बॅटिंग जय पाटील. योगेश पाटील एक धावसंख्येवरती आहे. मात्र एका साईडनं म्हणतात ना सिनियर विरुद्ध ज्युनियर आपण नक्कीच पाहतो आणि जय पाटीलनं काय जबरदस्त स्ट्रोक केलं. पहिला बॉल ऑन साईडला त्यानंतर लगेच चौकार आणि त्यानंतर परफेक्ट अप्पर कटच्या साह्यानं परफेक्ट मात्र मिड ऑफ क्षेत्राच्या बाउंड्रीला क्लिअर केलं. अशा पद्धतीने फलंदाजी आतापर्यंत वजन केली आहे बॅटर जय पाटीलनं. यावेळी पुनश्च एकदा यावेळी निघून जाईल बॉल चौकारा करता. काय जबरदस्त बॅटिंग खूप करायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकाल स्पायडर स्वीप आपण जर पाहिले तर खऱ्या अर्थानं आज 18% तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे आणि ते फक्त आडव्या बॅटने खेळला नाही आहे आणि परफेक्ट मात्र ते गॅपमध्ये बॉलला सरळ फेकून दिलं गेलं. जय पाटीलचं आणखीन एक क्लास आणि कलात्मक चौकार. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौकारांची हॅट्रिक कोणत्या बॅटरकडनं आली नव्हती मात्र ती जय पाटीलच्या बॅटमधनं आलाय. पहिला खेळाडू असेल तो मात्र जय पाटील त्याच्या बॅटमध्ये चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेतील. यावेळी मिडलचा बॉल परफेक्ट मात्र बॅक टू बॅक 4 बॉल आणि 4 चौकार. काय जबरदस्त मात्र अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. आता सुपर बॅटिंग मिस्टर जय पाटील.
तर पण ते खऱ्या अर्थाने जय पाटील गावठी वकिलीचा कर्णधार देखील आहे. जेव्हा पण माझ्याची वाईट सगळी खऱ्या अर्थानं नक्की त्याच्याकडनं म्हटलं गेलं की जेव्हा आम्ही जन्माला देखील नव्हतो तेव्हा मात्र युवा क्रांती ह्या टीमचा सिम्बॉल मात्र पूर्ण क्षेत्रामध्ये होता. आणि खऱ्या अर्थानं ते ऐकून खूप बरं वाटलं, कारण तुम्ही सिनियर क्रिकेटला जेव्हा खऱ्या अर्थानं मानतात ना, क्रिकेट तुम्हाला चांगले दिवस नक्कीच देईल. कारण म्हणतात ना की खऱ्या अर्थानं मोठ्यांचा सन्मान करा. आणि खऱ्या अर्थानं जय पाटीलचे ते 2 वाक्य आजही माझ्या कानावरती राहिलेत. आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं वाटलं की आजही तुम्ही सिनियर क्रिकेटला प्राधान्य देत आहेत, हे पाहून खूप चांगलं वाटतं. म्हणतो ना की खऱ्या अर्थानं आपण अशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये जर करत राहाल तर नक्कीच क्रिकेट तुम्हाला सुखाचे दिवस नक्कीच देईल. विनोदजी लाटे यांच्याकडनं पण पाहिलं तर नक्कीच सौरवली लगातार ते षटकार जय पाटीलच्या बॅटमध्ये जरी आले किंवा योगेश पाटीलच्या बॅटमध्ये जरी आले तरी मात्र 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याने देखील या स्पर्धेची खऱ्या अर्थानं विनोदजी लाटेंनी देखील अनेक चांगले दिवस या ठिकाणी पाहायला मिळतात की ज्या पद्धतीने दिवस रात्र दिली गेली. सिनियर क्रिकेटर आहेत आणि कालच्या दिवसात देखील खूप सारा सपोर्ट त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं 2 दिवस खूप सारी मेहनत त्यांच्याकडनं आपण पाहतोय. टायमावरती येणं, सर्व अपडेट करणं, सर्व स्टार्ट मॅचेस करणं आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मुलांचं सहकार्य त्यांचा देखील आला आहे. त्यांच्याकडनं मात्र लगातार जर योगेश पाटीलच्या बॅटमध्ये 3 षटकार आले किंवा जय पाटीलच्या बॅटमध्ये जरी आले तरी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद विनोदजी लाटे. तर मॅच त्या दिशेनं गोलंदाजी मागवरती आपण पाहिलं तर शुभम समोर योगेश पाटील. वॉटर बॉल कुठल्या स्पॉट पण परिपूर्ण पाहायला मिळालं. आज गोल्डन बॉल डिलिव्हरी केला गेलाय. कानापासून थोडंसं झुंगावत गेला बॉल आणि इथपर्यंत पाहिलं नक्कीच थोडंसं हाईट देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि बॅटने खेळायचा प्रयत्न होतं योगेश पाटीलचं ऑन साईडला. मात्र परफेक्ट रिझन आपण बॉल पाहिला तर फक्त स्लाइस करायचं काम होतं. मात्र सर बॉल त्या ठिकाणी डॉट होताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. या दुसऱ्या नाईट्समध्ये पहिला बॉल इथे डॉट आलाय. शुभमची गोलंदाजी पाहायला मिळते. योगेश पाटीलचा बॉल आहे. आतापर्यंत योगेश पाटील फक्त एक सिंगल वरती खेळतोय. वॉट बॉल मात्र इथनं म्हणावं लागेल नशिबाचा चौकार लावून द कार्पेट. 4 धावा बॅट नाहीत मात्र इथे 22 धावा आल्यात. योगेश पाटील सर्व किती पाहते चाहते म्हणतात की योगेश पाटीलच्या बॅटमधून केव्हा षटकार चौकार येतील. इकडे आपण पाहिलं तर आमच्या परफेक्ट उजव्या हातावरती साईनाथ पष्टे, संदीप पाटील वाट पाहत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर ऑन साईडला विनोद लाटे, नंदकुमार पाटील, प्रदीप जाधव सर्व मात्र त्याचे फॅन आपण पाहतो की खऱ्या अर्थानं सिनियर क्रिकेटर आहे. अनेक वर्ष युवा क्रांतीला देखील दिलीत. आमच्या समेत त्यांनी खेळ केला आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षा 16 बॉल आणि 16 धाबीची गरज विजयाकरता 28 धावसंख्या गावदेवी अकलोली विकेट आतापर्यंत मात्र प्राप्त करू शकली नाहीये. इथे योगेश पाटीलच्या बॅट मधनं आलाय. जब तक लड़ेंगे जब तक भिड़ेंगे टाइगर अभी जिंदा है. गेंद को भेज दिया तारामंडल. योगेश पाटिल से बैट से आता हुआ पहला षटकार 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडे देखील पाहायला मिळालं. एक काल होता जयेश पाटील भिवंडी टेनिस बॉलवरती ज्याने हुकूमत गाजवली होती, आपल्या नावाचा सिम्बॉल दिला होता आणि खऱ्या अर्थानं ओली आहे त्यांचं गाव. आणि आपण पाहू शकाल की भिवंडीचा बंड बॉय म्हणून त्याची ओळख. पुनश्च एकदा स्पर्धेमध्ये या पावनभूमीमध्ये भिवाडी नगरीमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. योगेश पाटील लेट परफेक्ट अँड थेट षटकार. यावेळी सबन डिलिव्हरी खूप टप्प्याचा बॉल पाहायला मिळते. लेंथ चांगली आहे, लाईनअप पाहायला मिळते. एक तुबारी तो एक हमारी उत्तर दिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मिस्टर शुभमनं पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार सिक्सर, त्यानंतर पुनश्च आपण पाहिलं तर इथे देखील आपण पाहतो डॉट बॉल. यावली तर आसमानी टोला, इस बार तो और ही बेहतरीन. योगेश का बल्ला बोलता हुआ और योगेश यहां पर हल्ला करता हुआ.
तिसरा षटकार जर आला तर नक्कीच संदीपजी पाटील केल्टर आणि साईनाथ पोस्टे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे योगेश पाटील करता. पण विचार करता इथनं बघता आता 4 धावेची गरज आहे. षटकार जर आला तर नक्कीच विवेक 1000 रुपयाचं कॅश प्राइज साईनाथ पोस्टे मुसारने आणि संदीप पाटील केल्टन याच्याकडनं कॅश प्राइज असेल. तिसरा येईल का सगळ्यात वेट अँड वॉच. समोर योगेश पाटील उभा आहे. 43 एज देखील असताना आजी फिटनेस आजी क्रिकेट. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतो नक्कीच ज्या ठिकाणी थोडासा आतमध्ये स्पिन करायचा प्रयत्न केलाय. षटक या ठिकाणी 2 कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर्स नंतर पण पाहिलं तर नक्कीच धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिलं ते विदाउट विकेट लॉस ऑफ गावदेवी अकलोली 40 रन्स आपण पाहतोय. स्कोर कार्ड 40 या धावसंख्येवरती आहे. काय जबरदस्त इनिंग साकारली आहे. एक चांगली पार्टनरशिप आपण जर पाहिलं विवेक 7 बॉल 17 धावांती योगेश पाटील जय 5 बॉल 22 धावा अशा पद्धतीने एक चांगला अटॅक पाहायला मिळाला. तर विजय करता फक्त ना फक्त इथे 4 धावेची गरज आहे. चला यानंतर गावदेवी धाणीव आणि जानमन भिनार आपण रेडी राहायचं आहे. मॅच क्रमांक 3 यतीन पाटील यांच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. पंढरी पाटील यांच्याकडनं आपण लगेच यतीन पाटील मॅच नंतर ते क्लिक करायचे. त्यानंतर माधव ठाकरे यांच्याकरता 100 रुपये आलेत. युवा क्रांती व नित्यानंद स्पोर्ट्स क्लब यांच्याकडनं त्यांचं आयोजन नियोजन भव्य दिव्य दिमागदार आपण पाहतोय. जय पाटील मोठ्या स्ट्राईकमध्ये इथे मात्र मॅचला फिनिश करेल का. पहिला बॉल चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. लय ती चांगली आहे. लाईन अप चांगलं आहे. आईस ऑफ द लेन्स ॲज अ गुड बॉल ॲज अ गुड क्रिकेट ॲज अ पॉसिबल क्रिकेट. पण म्हणताना स्वतःवरती विश्वास ठेवा. जग जिंकता येईल. थोडं नवीच स्वतःवरती विश्वास असेल ना तर कोणती गोष्ट शक्य करू शकाल. 11 बॉल अजूनही 4 धावेची गरज आहे गावदेवी अकलोली. जय पाटीलच्या बॅटमधनं हा देखील निघून चाललाय. पुनश्च एकदा धोनी कॉपी बुक स्टाईल मॅच क्लास षटकार 6 धावा. बेस्ट ऑफ लक गावदेवी अकलोली. हार्ड लक आणि बॅड लक निश्चित म्हणावं लागेल. मात्र नक्कीच सर गणेश हिरवली या स्पर्धेमध्ये आलात पण पाहतो नक्की खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चला यतीन पाटील आणि त्याचबरोबर नक्की माधवजी ठाकरे. मॅच क्रमांक 3 जशी मात्र मॅचला सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅच ॲज अ नो डाऊट जय पाटील आपण यायचं आहे. या ठिकाणी नक्कीच जयेश पाटील उवली भिवंडी वंडर बॉय यांच्या शुभसमध्ये दिलं जाईल. आणि आम्ही देखील पोचतोय कारण जयेश पाटील यांची बाईट्स आम्हाला आज घ्यायची नक्कीच. कारण जेव्हा लहानपणी असताना जयेश पाटीलचं क्रिकेट आम्ही खूप जवळून पाहिलंय. मग गणेशपुरीचं मैदान असेल भिवंडीचं मैदान असेल जशी मॅचला सुरुवात होईल तशी मात्र आमचे साथी कॉमेंटेटर अजित पवार यांचा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. भाई पाटील विनोदजी लाटे त्यानंतर पाहू शकाल नक्कीच जयेश पाटील वंडर बॉय याच्या नक्कीच या ठिकाणी जय पाटील आपण या. हा दिवस पुन्हा येणार नाही आहे कारण समोर आपण जर पाहिलं तर तुमच्यासमोर सिनियर क्रिकेटर आणि त्यांच्या शुभ असते ही जर्सी प्रदान करण्यामध्ये तुमचं भाग्य आहे. एक जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. 6 बॉल आणि 28 धावांची एक जबरदस्त बॅटिंग. तर नक्कीच जोरदार आल्या आपण पाहतो. या ठिकाणी मात्र भिवंडी वंडर बॉय त्याची पाटील यांच्या शुभ असते मॅन द मॅचची जर्सी जी आपल्याला विनोददादा लाटे यांनी मात्र उपलब्ध करून दिली. त्यांचा देखील मनापासून आभार. तर नक्कीच आपण जातोय या ठिकाणी भिवंडी वंडर बॉय आपण नक्कीच आपण जातोय त्यांच्याकडे. नक्कीच जयजी पाटील काय म्हणाल क्रिकेटबद्दल. खूप सारं क्रिकेट तुमचं आम्ही लहानपणी असताना पाहिलंय या आयोजनाबद्दल आणि पूर्ण तुमची जी कमिटी आज इथे मात्र आहे हा दिवस तो आपण पाहतोय की काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल. प्रथमतः बकायदा आमच्यामध्ये नाही आहे. खूप वाईट वाटते कारण की जेव्हा युवकांती आमची टीम होती ना भरपूर सपोर्ट करायचे आम्हाला. म्हणजे आमच्यासाठी खूप केलं आहे त्यांनी.
तर असेच यांनी संकल्पना काढली की आपल्याला टुर्नामेंट ठेवायची आहे. तर सर्वांनी पसंती दिली की ठेवूया आपण टुर्नामेंट. आणि डे नाईट बोलले तर वाटलं होतं की करता येईल, पण खरंच योगेश आमच्या सहकार्याने खूप मेहनत केली आणि आज ही टुर्नामेंट मी काल पण होतो, आज पण आहे. खूप छान आयोजन केलेलं आहे. तर मी माझ्या संघ सहकाऱ्यांचा मनापासून शुभेच्छा देईन आणि नेक्स्ट इयर आपण यापेक्षा अजून चांगली टुर्नामेंट करूया, हीच ग्वाही देईन तुम्हा सर्वांना. त्यानंतर जास्त काय विचारणार नाही आहे. सध्याचं क्रिकेट आणि यंग टॅलेंटला काय मार्गदर्शन असेल की यंग टॅलेंटमध्ये आता थोडंसं पाहतं की जे आपण पाहतो थोडंसं यंग टॅलेंट वाढलं गेलं आहे आणि सिनियर क्रिकेटर पहिल्यांदा जे क्रिकेट त्यामध्ये काय डिफरंट तुम्हाला वाटतं आताच्या खेळाडूमध्ये आणि आधीच्या खेळाडूमध्ये? आता एकच तुम्हाला आधीच्या आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये एकच फरक तुम्हाला सांगतो. आधीचे क्रिकेटर जे होते ना ते डाऊन टू अर्थ होते, पण आताचे जे क्रिकेटर आहेत ना थोडं चांगले खेळायला लागले ना की क्रिकेट त्यांच्या डोक्यात जातो आणि ते विसरतात की सिनियर प्लेयर लोकांनी काय केले आणि काय नाही. ते स्वतःला थोडा ग्रेट समजतात. तर मी अशा नवीन खेळाडूंना एकच सल्ला देईन की तुम्ही चांगले खेळत असाल तरी तुम्ही ज्याने गाजवलं आहे त्याची इज्जत करा, तरच तुम्ही पण पुढे जाणार आहेत. कारण की जेव्हा तुम्ही आज चांगले खेळता, उद्या तुमचा टाईम नसेल तेव्हा समोरचा पण मग तुमची तशीच कदर करेल की जशी तुम्ही सिनियर लोकांशी केलेली आहे. त्यानंतर आपण सर्व नक्कीच आपल्या समोर जॉईंट होते भिवंडी वंडरबॉय जयजी पाटील. आपण त्यांचा आवाज ऐकलात तर नक्कीच खूप छान वाटलं की यंग टॅलेंट जसं वाढलं गेलं आहे क्रिकेटमध्ये थोडंसं तुम्ही मात्र रिस्पेक्ट देत राहा. एक चांगलं मार्गदर्शन ऐकायला मिळालं मी मनापासून आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद करीन. त्यानंतर यतीन पाटील यांचे 500 रुपये जे मात्र नक्की पंढरी पाटील आपण स्वतः द्यायचेत. त्यानंतर जे कॅश प्राईज आपण पाहतो या ठिकाणी यतीन पाटीलला दिलं जात आहे. कॅशसाठी माझ्या पंढरी पाटील यांच्याकडे 500 रुपये यतीन पाटील याकरता. तर नक्कीच आपण जाऊयात या ठिकाणी ओट कॉमेंट बॉस अजित पवार. थँक्यू सो मच गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकलात. जाऊयात एका नव्या मॅचच्या दिशेनं. गावदेवी धानिब आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी भिनार संघ जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. हो, पहिलाच बॉल कट केला आणि पाठवून दिला सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ पहिल्या बॉलवरती धमाका, बॉल सीमा पार, चौकार 4. साठी पाहू शकतात की 3 षटकांसाठी पाहू शकतात की तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असेल आणि त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालं नाही तर आपल्याला दंडित केलं जाईल. यावेळेस देखील बॉल दिशा दिली आहे.